आलासमध्ये भाजपच्या उमेदवारांचा विजय नक्की, सुरेश हळवणकर। केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता असून विकासाची त्रिसूत्र वेगानं कार्यरत आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही भाजपचेच प्रतिनिधी निवडून देणं ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी केले। आलास मतदारसंघातील प्रचार सभेत ते बोलत होते। हळवणकर म्हणाले की लाडकी बहीण योजना, उज्ज्वला गॅस योजना, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी मिळणारं कर्ज यामुळे महिला सक्षमीकरण केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरलं आहे। भाजप सरकारच्या योजनांमुळे ग्रामीण भागात आर्थिक गती निर्माण झाली आहे। प्रशांत लक्ष्मण शहापुरे व गुरुदास शिवाजी खोचरे हे काम करणारे, जनतेच्या अडचणीत जाणणारे उमेदवार असून त्यांना मोठ्या बहुमतानं निवडून दिल्यास आलास मतदारसंघाचा सर्वांगीण विकास निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। माझ्या राजांनी जे केलं ते जगात कोणालाही जमलं नाही, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळेच आज मी आणि तुम्ही इथे उभे आहोत। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भगवान महावीर तसेच आलास गावचे शहीद रामचंद्र शेवाळे यांना मी मानाचा मुजरा करतो। मी बोलणारा नव्हे तर काम करणारा कार्यकर्ता आहे। राजकारणात पहिल्यांदा आलो असलो तरी समाजकारणातून मी नेहमीच लोकांच्या अडचणींसाठी पुढे राहिलो आहे। भाजपनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मी विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवेन। निधी आणून मतदारसंघांचा सर्वांगीण विकास, तरुणांसाठी संधी आणि महिलांसाठी रोजगार निर्माण करणं हेच माझं ध्येय आहे। मला शब्द नव्हे, कामाच्या जोरावर सेवा करण्याची संधी द्यावी, असं आवाहन केले। या प्रसंगी विजय भोजे, गुरुदास खोचरे यांची मनोगत झाली। या सभेस तालुका अध्यक्ष महेश देवताळे, मल्लाप्पा चौगुले, राजाराम रावण, मुकुंद पुजारी, रामचंद्र कुंभार, गुरुदास रिसबूड, संदीप अंकल कोपे, सुधीर शहापुरे आदी उपस्थित होते।